नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि यामध्ये फलटण तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी राज्यभरात डंका वाजवला। पीएसआय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले विशाल वहाग आपल्या समवेत आहेत। त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। विशालजी, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। तुम्ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पहिला क्रमांक मिळवला आहे आणि पीएसआय मध्ये निवड झाली आहे। पहिली प्रतिक्रिया तुमची? नक्कीच हे अविस्मरणीय असं क्षण होता माझ्यासाठी। असं वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल आणि गावाचं नाव एवढ्या महाराष्ट्रभर होईल। एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही पुढे आलेला आहात, नेमकं कसा असायचा अभ्यास तुमचा? खरं सांगायचं गेलं तर एक गावाकडच्या मुलांमध्ये एक आत्मविश्वास जरा कमी असते, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सुद्धा वाटलं होतं की होईल का नाही, पण अभ्यासाला सुरुवात केली। 3 प्री सलग फेल झाल्यानंतर 4थ्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड आणि मुलाखत देऊन एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यातूनच माझी पहिल्या क्रमांकावर निवड झाली। एका शेतकऱ्याचा मुलगा आणि योद्धा करिअर अकॅडमीचा विद्यार्थी संपूर्ण राज्यभर चमकला। काय तुमच्या वडिलांच्या काय भावना होत्या आणि अकॅडमीचे जे प्रोप्रायटर आहेत रणजित तांबे सर, काय भावना होत्या? खरं वडिलांच्या भावना म्हणजे त्यांना पण पहिल्यांदा विश्वास बसला नाही आणि सरांचं सांगायचं गेलं तर सरांचं आणि योद्धा करिअर अकॅडमी दोघेही गणेश सर असतील किंवा रणजित सर असतील आणि बाकी शिक्षक वृंद असेल, सगळ्यांचं एकदम मोलाचं मार्गदर्शन भेटलं। ग्राउंडला चांगलं कॉन्फिडन्स दिला, त्यामुळे मला इंटरव्ह्यूला पण माझा चांगले मार्क आले आणि पहिला क्रमांक मिळाला। खरंच सरांचं खूप खूप धन्यवाद, कारण या यशामध्ये घरच्यांबरोबरच सरांचा तितकाच वाटा आहे। ज्यावेळेस निकाल कळला, पहिला क्रमांक आला, त्यावेळेस वडिलांच्या काय भावना होत्या? वडील काय म्हटले? वडिलांना मी निकाल संध्याकाळी लागला 5 तारखेला, मी वडिलांना फोन केला। त्यांना पहिल्यांदा खरं वाटलं नाही की माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि नंतर घरी गेल्यावर खरंच म्हणजे त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू बघून पहिल्यांदा त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणजे न विसरण्यासारखा हा क्षण होता। आणि ज्यावेळेस सरांना सांगितलं, रणजित तांबे सरांना, त्यावेळेस त्यांच्या काय भावना होत्या? मला वाटतंय वडिलांनंतर कोणाला सगळ्यात जास्त आनंद झाला असेल ते सरच होते। म्हणजे त्यांना सुद्धा खरं वाटलं नाही की एवढं म्हणजे यश प्राप्त झाले आणि आपलं गावाचं नाव असेल किंवा अकॅडमीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय, ही माझ्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे। दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मोठमोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या अकॅडमीला जाऊन अभ्यास विद्यार्थी करतात आणि त्या ठिकाणी पहिला दुसरा क्रमांक करतात। मात्र तुम्ही गिरवी सारख्या छोट्याशा गावात आणि फलटण सारख्या ठिकाणी अकॅडमीमध्ये अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवला। मला वाटतं आत्ताच्या युगात ठिकाण मॅटर करत नाही, जर तुमच्या मनात जिद्द असेल, ती करण्याची धमक असेल तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं। आणि आता गिरवीचं म्हणाल तर गावामध्ये आता योद्धा करिअर अकॅडमी एकदम म्हणजे जे आपल्याला पुणे किंवा मुंबई ठिकाणी जे मार्गदर्शन भेटतं त्याच लेवलचं मार्गदर्शन आपल्याला इथं भेटतंय। त्यामुळे असं म्हणजे शहरातच जाऊन अभ्यास करावा असं काही नाही, तुम्ही पाहू शकता की गावाकडे राहून सुद्धा तुम्ही यश प्राप्त करू शकता। सलग 6 महिन्यात 2 यश संपादन केलेले आहे। तुमच्या भगिनी या ठिकाणी अधिकारी आहात, काय सांगाल त्याबद्दल? हो, नक्कीच तिचा पण मला भरपूर सपोर्ट भेटला। बहिणीचं माझ्या राज्य निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग या एमपीएससीतून पोस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तर घरच्यांचा सपोर्ट होताच, सोबत बाकी अकॅडमीचा सपोर्ट होता आणि तिचा पण सपोर्ट भेटला, त्यामुळे तिने यश चांगलं प्राप्त केलं। आता आपण तुमच्या प्राथमिक शिक्षणाकडे जाऊया। पहिलीपासून अगदी त्याच्याही अगोदर अंगणवाडी असेल, पहिली असेल, कुठून आपली सुरुवात झाली नेमकी? माझं 10वी पर्यंत शिक्षण गिरवीतीलच छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी इथं झालं आणि नंतर 12वीचं शिक्षण हे फलटणमधील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण इथं झालं। आणि त्यानंतर पदवी कुठून घेतली तुम्ही? पदवी माझी बीएससी ॲग्रिकल्चर कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे पदवी पूर्ण केली। अगदी 1.5 एकर शेती होती, आई वडिलांचं काय सांगणं असायचं, वडिलांचं काय शिक्षण होतं? 1.5 एकर शेती असल्यामुळं म्हणजे उत्पन्न कमी असल्यामुळे आणि मेनली ग्रामीण भाग आणि त्यातली दुष्काळी पट्टा, त्यामुळे एक दुसरा प्लॅन बी असा काही नव्हता। त्यामुळे आपल्याला माहित होतं की केलं तर यातच आपल्याला करिअर करायचंय आणि घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट भेटला। घरच्यांनी पण कधी काही रानातली कामं असतील, बाहेरची कामं असतील, कधी लावली नाहीत, पूर्ण सपोर्ट केला आणि त्यामुळेच मला वाटतं मी यश प्राप्त करू शकलो। वडिलांचं आणि आईचं काय शिक्षण नेमकं? वडिलांचं 12वी पर्यंत शिक्षण आहे आणि परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी शेतीच, आणि आईचं पण 10वी पर्यंत शिक्षण आहे आणि त्या गृहिणी आहे। कसं असायचं शेड्यूल हे सर्व करत असताना? अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं? दुपारपर्यंत मी घरीच अभ्यास करायचो, नंतर फलटणमध्ये आल्यावर लायब्ररीमध्ये बसायचो, नंतर व्यायामाची आवड असल्यामुळे जिम असेल किंवा इतर वर्कआउट असतील ते करायचो आणि संध्याकाळी परत घरी अभ्यास करायचो। नंतर जेव्हा मी ग्राउंडची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सकाळी मी 5:30लाच आपलं ग्राउंड इथं सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे ग्राउंड केलं, जिथं मला कॉन्फिडन्स म्हणजे आधी एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मला ग्राउंड क्वालिफाय होऊ शकतं,
पण सरांनी इतकं महत्वाचं मार्गदर्शन केलं आणि एकदम सटीक नियोजन होतं की 3च महिन्यात ग्राउंडला जवळजवळ 5 महिने होतं, पण माझं 3च महिन्यात आउट ऑफ ग्राउंड पडायला लागलं होतं. तांबे सरांचं कसं मार्गदर्शन असायचं, काय मार्गदर्शन असायचं? तांबे सरांचं म्हणजे मोलाचं मार्गदर्शन होतं. खरं सांगायला गेलं तर ग्राउंडची प्रॅक्टिस करताना कधी असं वाटलंच नाही की एक शिक्षक म्हणून एकदम मित्रासारखं त्यांचं बिहेवियर होतं आणि त्याच्यामुळेच एक आत्मविश्वास वाढत गेला. आणि ते पण म्हणायचे नक्कीच आपल्याला केलं तर टॉपचाच विषय करायचा आहे. त्यामुळे माहिती होतं कुठं ना कुठं तरी आपलं होणार आहे आणि पहिल्या 3 मध्ये तरी आपण बसू, याबद्दल आत्मविश्वास निर्माण केला त्यांनी. खरं तर एक प्रश्न राहून गेला, आई वडिलांचं नेमकं काय म्हणणं असायचं, काय झालं पाहिजे? आई वडिलांचं स्ट्रगल त्यांनी बघितलं होतं माझं. सलग 3 वेळा अपयश आल्यानंतर 4थ्यांदा जेव्हा पास झालो तेव्हा त्यांना माहित होतं काही ना काहीतरी होणार, पण एवढं घरातून सपोर्ट होता की ते म्हणायचे काही नाही झालं तरी ठीक आहे, टेन्शन घेऊ नको, अभ्यास करत राहा, आपल्याला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे आणि यश नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांचाही मोलाचं सहकार्य भेटलं. ही जी तुमची परीक्षा होती या स्पर्धेसाठी किती जागा होत्या? या स्पर्धेसाठी PSI या पदासाठी जवळजवळ 216 जागा होत्या आणि 2.5 ते 3 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी म्हणजे फॉर्म भरले होते त्यांनी. आणि हा अभ्यास करत असताना कोणता आदर्श डोळ्यासमोर तुम्ही घेऊन अभ्यास करत होता? कोणाचं मार्गदर्शन असायचं? वरिष्ठ एखादा अधिकाऱ्यांचं? वरिष्ठ अधिकारी असं म्हणायला गेलं तर आपले हेमंत करकरे साहेब किंवा जे IPS आहेत कृष्णप्रकाश. हेमंत करकरे दिवंगत होते आणि कृष्णप्रकाश जे IPS आहेत, जे फोर्स 1चे प्रमुख आहेत, त्यांना मी माझा आयडॉल मानतो आणि त्यांचंच मोटिवेशनल लेक्चर किंवा व्हिडिओ बघून मी या अभ्यासाला सुरुवात केली. आता खरं तर शहरातली मक्तेदारी मोडून काढली आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपल्याकडून होईल का, किंवा ग्रामीण भागात न करता ते पुण्यासारख्या शहरात जातात की गेलंच पाहिजे का, असं पण नाही काही. कारण तुम्हाला जर मनात जिद्द असेल किंवा करायची ती धमक असेल मग सांगितल्याप्रमाणे, तर तुम्हाला ठिकाण एक मॅटर करत नाही. अभ्यास कुठेही होऊ शकतो, फक्त ते आत्मविश्वास पाहिजे, घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे आणि तेवढं तुम्ही त्या जिद्दीने केलं पाहिजे तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं. योद्धा करिअर अकॅडमी यांचे जे तांबे बंधू आहेत हेही ग्रामीण भागातून आले आणि त्यांनी नुकताच अग्निवीरमध्ये त्यांचे 55 पैकी 55 विद्यार्थी बसले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच योद्धा करिअर अकॅडमी म्हणजे एक यश किंवा या पोलीस भरती किंवा अग्निवीर असेल किंवा आता MPSC पण बघताय आपण, या क्षेत्रात एक टॉपची अकॅडमी म्हणली तर योद्धा करिअर अकॅडमीच म्हणायला लागेल. कारण सरांचं इतकं मार्गदर्शन असतं, प्रत्येक मुलांवर लक्ष असतं, प्रत्येकाला म्हणजे योग्य सोयी, जेवणाचं असेल, तुमचं लेक्चरचं असेल, एकदम नियोजन परफेक्ट असतं. त्याच्यामुळं मुलांनी पण त्याचा लाभ घ्यावा आणि सिरियसनेस ठेवून आपला अभ्यास करावा. आणि अजूनही अग्निवीरमध्ये जसं आपली 50-55 मुलं लागली आणि हे पहिलाच निकाल होता आणि याच्यानंतर पण अशीच वाढत जाणार आहेत. माझ्यासारखे आता जे फलटण किंवा इतर भागात असतील त्यांनी नक्कीच PSI किंवा दुसरे कोणते क्षेत्र असतील तर पहिलं प्राधान्य मी सांगतो की योद्धा करिअर अकॅडमीला द्या. कारण इथे येऊन तुम्हाला समजेल की खरं ट्रेनिंग काय असतं किंवा खरं अभ्यासाची पद्धत काय, कशी बदलायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. नक्कीच माझ्या यशात सरांचा खूप महत्वाचा वाटा आहे. शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी MPSC असेल UPSC असेल अभ्यास करतात, त्यांच्यासाठी काय संदेश द्या? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे सांगणे की स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आणि मेन म्हणजे टिकून राहावा. त्यात 1, 2, 3 अपयश आली म्हणजे संपलं असं नसतं. कारण ही स्पर्धा कॉम्पिटिशन भरपूर आहे. 2.5 लाख 3 लाख 4 लाख मुलं असतात आणि मेन म्हणजे जागा कमी असतात. त्यामुळे असं नाही की 1-2 वर्षातच व्हायला पाहिजे. टिकून राहावा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि अभ्यास करत राहावा, स्वतःशी प्रामाणिक राहून करत राहावा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. योद्धा करिअर अकॅडमीचे विद्यार्थी विशाल वाहक हे MPSC परीक्षेमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. PSI परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या योद्धा करिअर अकॅडमीचे प्रोप्रायटर रणजित तांबे सर आहेत. सर, तुमचा विद्यार्थी राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे, काय भावना आहेत? याच्याबद्दल तर खरं आभार विशाल सरांचं म्हणेन की त्यांनी हा एक अनुभव दिला आम्हाला आणि एक चांगलं वाटतंय की आजच्या दिवशी आपल्या गावाचं, आम्ही दोघं एकाच गावचे, अख्ख्या गावाचं आणि आमचं एक अकॅडमीचं नाव त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रावर पोहोचवलं. किती वर्ष झालं सर अकॅडमी सुरुवात किती साली केली होती? अकॅडमी 2016 पासून आहे आणि 2016 पासून आतापर्यंत जवळपास 33 PSI आपण बनवलेत फिजिकलसाठी. फिजिकलला 33 PSI झाले. विशाल वाहक PSI झालेले आहेत आणि पहिला क्रमांक मिळवलेला आहे. कसं मार्गदर्शन असायचं त्यांना? मार्गदर्शन रोजचं आमचं सकाळचं संध्याकाळचं 2 टाइम ग्राउंड असायचं. 2 टाइम ग्राउंडमध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. रोजची रोज ग्राउंडवरती येणं आणि ते गिरवी गावापासून इथपर्यंत येणं, जवळपास 12-13 किलोमीटरचा प्रवास रोज पहाटे त्यांचा असायचा.
आणि रोजची रोज प्रवास करून त्यांना एक डाएटचं ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी व्यवस्थित फॉलो केल्या आणि त्या याच्यावरती त्यांचा आज रिझल्ट सगळ्यांच्या समोर आहेच. रणजित तांबे सर आहेत ज्यांनी विशाल वाघ यांना गायडन्स केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी विशाल वाघ यांनी या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवला आहे. नक्कीच फलटण सारख्या ग्रामीण भागातील फलटण तालुक्यातील गिरवी जे कायमस्वरूपी दुष्काळी गाव होते, 2015 साली धोंबलकवडीचं पाणी आले आणि याच गावामधील एका 1.5 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा विशाल वाघ यांनी या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन 6 महिन्यात दुसऱ्यांदा पोस्ट या ठिकाणी काढली. मात्र दुसऱ्यांदा पोस्ट काढताना या ठिकाणी महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. योद्धा करिअर अकॅडमी रणजित तांबे आणि त्यांचे बंधू गणेश तांबे या दोघांच्या माध्यमातून फलटण येथील जाधववाडी या ठिकाणी चालते आणि या अकॅडमीच्या माध्यमातून आणि विशाल वाघ यांनी या ग्रामीण भागातील असूनही अगदी शेतकऱ्याचा मुलगाही राज्यामध्ये चमकू शकतो हे दाखवून सिद्ध केलेले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गड यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी जाधववाडी